नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली स्टॉक मार्केट ब्लॉग मध्ये, जिथं आपण बघतो डेली स्टॉक मार्केटच्या मुवमेंट आणि स्टॉक मार्केटशी रिलेटेड विविध पैलू आणि दिवसभरात ट्रेडिंग कसे झाले ते ट्रेडिंग बद्दलची माहिती. हे सर्व आपण डेली मार्केट ब्लॉग मध्ये बघतो. तर जसं की आपल्याला माहित आहे, US इराण मध्ये आता सध्या वॉर चालू आहे आणि ते वॉर पूर्ण आखाती देशात पसरले आहे, म्हणजे गल्फ कंट्रीज मध्ये पसरलेले आहे. तर त्या वॉरचे परिणाम आता जाणवू लागलेले आहेत. तुम्ही क्रूड ऑइल मध्ये बघू शकता 12 ते 15% वाढ क्रूड ऑइलच्या प्राइजेस मध्ये झालेली आहे. तर त्याचा परिणाम, तर क्रूड ऑइल ही खूप महत्वाची कमोडिटी आहे मार्केटमधली, ज्याचा ट्रान्सपोर्टवर किंवा इतर गोष्टींवर, दळणवळणावर खूप परिणाम पडतो आणि त्या परिणामामुळे इन्फ्लेशनमध्ये खूप रिटेल आणि होलसेल ह्या दोन प्रकारची इन्फ्लेशन असतात. त्या दोन्ही प्रकारच्या इन्फ्लेशनवर त्याचा खूप परिणाम पडतो. तर याच क्रूड ऑइल मधल्या वाढीमुळं, अचानक वाढीमुळं मार्केटमध्ये चांगलेच प्रेशर निर्माण झालेले आहे आणि निफ्टी इंडेक्स जवळपास 1.5-2% पडलेला आहे. तर स्टार्टिंगला निफ्टी जवळपास 23,700 पशी, 700च्या अराउंड एक लो मारलेला होता. 2-2.5% निफ्टी खाली होती. नंतर क्लोजिंगच्या टायमिंगला निफ्टीने रिकव्हर करून 24,000च्या वर, 24,028 वर निफ्टी क्लोज झाली. तर आता बघूया वेगवेगळे इंडायसेस आणि त्याची क्लोजिंग मुवमेंट काय राहिली ते. तर इंडिया विक्स क्लोज झाला 23.36 ला, 17%च्या वाढीनंतर. निफ्टी क्लोज झाला 24,028 ला, 422 पॉइंट्सनी पडल्यानंतर 1.73%नी. सेन्सेक्स क्लोज झाला 77,566 वर. निफ्टी मिड कॅप क्लोज झाला 20,749 वर, 2%ची घट. निफ्टी 500 क्लोज झाला 22,056 वर, 1.89%ची घट. गोल्ड मध्ये पण 1%च्या अराउंड तुम्हाला प्रेशर दिसून येतं. तर बाकीच्या कमोडिटीजवर पण प्रेशर दिसून येईल मार्केटच्या क्रूड ऑइलच्या सडन सर्जमुळे. तर आता बघूया निफ्टी 50चा चार्ट. तर निफ्टी 50ने आज बघा लोअर लो बनवलेला आहे आणि लोअर हाय पण बनवलेला आहे. म्हणजे कालच्या हाय पेक्षा आज, कालच्या क्लोजिंग पेक्षा आजचा हाय हा खालच्या लेवलला आहे. तर आपण बघू शकता की निफ्टी चांगलंच 23,700 ला टच करून पुन्हा एकदा 24,000च्या वरती क्लोज झालेला आहे. तर 23,700, 23,500 हे तुमचे सपोर्ट लेवल राहतील खालच्या लेवलला. तर 24,000 आणि 24,000 ही एक गो टू लेवल राहील. तर 24,500 हा एक रेजिस्टन्स लेवल, 24,500 आणि 25,000 हा एक रेजिस्टन्स लेवल राहील. तर तुम्ही चार्टच्या डेटानुसार बघू शकता की 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज, जे लोअर मुव्हिंग ॲव्हरेज आहे, ते हायर मुव्हिंग ॲव्हरेज 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला वरून एक डायसेक्ट केलेला आहे, वरून एक छेद दिलेला आहे. ह्याला लॉंग टर्म बिअरिश रिव्हर्सल असं म्हटलं जातं. तर आता बघू आपण येणाऱ्या काळात किती अजून बेरिश मुवमेंट मार्केटमध्ये बघायला मिळते. मार्केटमध्ये चांगलंच करेक्शन झालं आहे. 26,000च्या आसपास इंडेक्स होता, आता 24,000च्या आसपास आलेला आहे. तर 2,000 पॉईंटची घसरण मार्केटमध्ये तुम्हाला दिसून देते येणाऱ्या म्हणजे मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये. तर मार्केटमध्ये चांगलीच घसरण झालेली आहे US आणि इराणच्या वॉरमुळं. आता बघूयात आपण ऑप्शनचा डेटा. ऑप्शनचा डेटा बघता 24,017 वर फ्युचर क्लोज झालं. उद्या तुमचा एक एक्सपायरी आहे 10 मार्चची, विकली एक्सपायरी. 24,000 हा तुमचा ऍट द मनी स्ट्राईक आहे. ऍट द मनी स्ट्राईकचा PCR जर तुम्ही बघितला, पुट कॉल रेशोवर आम्ही कालच एक चांगला व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर जाऊन तो नक्की बघा. आवडला तर लाईक करा. तुम्हाला त्याबद्दल PCR नी कसं मार्केटचं डायरेक्शन ओळखायचं त्याच्यामधून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर आता बघू 24,000चा PCR आहे 1.1, म्हणजे 1च्या अराउंड आहे. पुट कॉल जवळपास नेट नेट सेमच आहे. खालच्या लेवल्सला बघू 23,700 आणि 23,800. ह्या दोन स्ट्राईक्स मध्ये 71 लाख आणि 63 लाख कॉन्ट्रॅक्ट आहेत. तर हे दोन तुमचे सपोर्ट 23,700, 23,800 ऑप्शन डेटानुसार बनतील. तर 23,000 मध्ये 98 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. हा तुमचा एक मेजर सपोर्ट राहील 23,000च्या खालच्या लेवलला. तर वरच्या लेवलला आपण बघू शकता 24,500 मध्ये 64 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे, हा एक रेजिस्टन्स राहील. तर 25,000 मध्ये 1,25,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे, हा एक रेजिस्टन्स तुमचा राहील. तर हा डेटा होता ऑप्शनचा, ऑप्शननुसार सपोर्ट रेजिस्टन्सचा. आता बघूया ओपन इंटरेस्ट चेंज कोणत्या स्ट्राईक मध्ये झाला.
तर आता 24,500 मध्ये जवळपास 30 लाखाचा ओपन इंटरेस्ट चेंज झाला आहे. कॉल ओपन इंटरेस्ट ह्या स्ट्राईक मध्ये 24,500 मध्ये सर्वात जास्त चेंज झालेला आहे. तर आता बघूया आपण ऍट द मनी स्ट्राईक प्राइस मध्ये पण 43 लाखाचा ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे. खालच्या लेवल्स मध्ये पुट मध्ये 39 लाखाचा ओपन इंटरेस्ट झालेला आहे चेंज 23,800 मध्ये, आणि 23,700 मध्ये झालेला आहे 47 लाखाचा पुट ओपन इंटरेस्ट आहे. तर खालच्या लेवलला 23,700 23,800 हे तुमचे सपोर्ट राहतील. एक 24,000 ही एक गो टू लेवल राहील. तर 24,500 हे तुमचे एक रेजिस्टन्स राहील मार्केटमध्ये ऑप्शन डेटानुसार. तर आता आपण बघूया की FIDIचं काय म्हणणं आहे ते. FIIचा डेटा जर तुम्ही बघितला तर स्ट्रॉंग बेरिश आहे, चांगलं कॉल रायटिंग झालेलं आहे तगडं. आणि क्लायंट डेटा जर बघितला तर स्ट्रॉंग स्ट्रॉंग बुलिश आहे. मार्केटमध्ये लोकांनी कॉल बाय केलेले आहे. आज मार्केट पडले उद्या वाढेल ह्या समजुतीने, किंवा रिटेल इन्व्हेस्टर नेहमी अशा ट्रॅपमध्ये फसत असतो. तर इथं स्ट्रॉंग बेरिश आहे, इथं स्ट्रॉंग बुलिश आहे, इथं कॉल रायटिंग आहे, इथं कॉल बाईंग आहे. तर ह्या लोकांचे जेवढं पण लॉसेस होतील ते ह्या लोकांच्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होतील. तर ह्याच गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी. तर कालचा आमचा व्लॉग तुम्ही नक्की बघा, जिथं आम्ही ओपन इंटरेस्ट चेंज म्हणजे जे काय PCR रेशो आहे त्याचा ओपन इंटरेस्ट चेंजचा त्याच्यावर कसा इम्पॅक्ट होतो, आणि PCR रेशोनुसार मार्केटचं डायरेक्शन ओळखायला कशी मदत होती ते. आमच्या आधीची पण एक ऑप्शन सिरीज आहे, ती पण जाऊन तुम्ही बघा. ऑप्शन ट्रेडिंग आणि ऑप्शन डेटा रीड कसा करायचा त्याच्यावरची. तर त्याच्यामधून तुम्ही शिकू शकता. आणि चांगल्या कन्सल्टंटचा सल्ला घेऊनच ट्रेडिंग करा. हेज पोझिशनने ट्रेडिंग करा, स्ट्रॅटेजी वाईज स्ट्रॅडल स्ट्रँगल. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टमेंट. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू चॅनल.